हॅलो एव्हरीवन, आईच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. तर डिंकाचे लाडू बनवताना हे मिश्रण जे आहे त्याच्यात काजू आहे, बदाम आहेत, खारी, खोबरं. काजू बदाम हे 1/2 किलो आहेत, खारी आणि खोबरं हे अर्धा किलो घेतलेलं. त्याच्यात मेथी टाकलेली, डिंक टाकलेला आणि गूळ हे असं मिक्सचर केलेलं आहे. आधी आम्ही हेच फक्त असं चमचाने खाण्यासाठीच फक्त हे मिश्रण केलं होतं, याचे लाडू बनवण्यासाठी नव्हतं केलं. पण मग त्या पिठाचा जेव्हा वास यायला लागतो थोडाफार, सो मग आम्ही ठरवलं की लाडू बनवू. तर लाडू बनवण्यासाठी इझी ट्रिक माझ्या सासूबाईंनी सांगितली की जास्त काहीच करायचं नाही. गव्हाचं पीठ थोडंसं भाजून घे आणि तूप वगैरे टाकून आणि गुळाचा आणि तुपाचा पाक कर. तो पाक या लाडूच्या मिश्रणामध्ये टाक आणि लाडू मस्त वाळून घे. आणि अशा पद्धतीने मी ही ट्रिक यूज केली आणि त्याच्यासोबत माझ्या नायूने माझी भरपूर हेल्प केली आणि आम्ही मस्त झटपट पद्धतीने असे लाडू तयार केले. कसं करते बाबू? एखादी गोष्ट करायची असेल तर ती खूप अवघड वाटते आणि जेव्हा आपण ती करायला घेतो तेव्हा ती इझी वाटते. इथे मी नायूला स्माईल करायला सांगितलं तेव्हा मस्त छान अशी स्माईल तिने मला दिली. आमच्या भागामध्ये यांना डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू किंवा खारी खोबऱ्याचे लाडू असं म्हणतात. हे लाडू बनवताना आधी काय करायचं असतं प्रोसेस, आपले काजू, बदाम आणि अजून तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायचे असतील ते तुम्ही घेऊ शकता. मी काजू आणि बदाम 1/2 किलो काजू बदाम घेतले, ते तुपामध्ये मस्त भाजून घेतले. काजू बदाम भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये ते बारीक केले. त्याच्यानंतर खारीक होती अर्धा किलो आणि खोबरं अर्धा किलो होतं, ते दोघं बारीक करून ते मस्त छान तुपामध्ये भाजून घेतले. ते भाजून झाल्यानंतर 2 तास मेथी ही गुळाच्या याच्यात टाकून 2 तास भिजवली. त्याच्यानंतर भिजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा ती तुपामध्ये तळून घेतली आणि त्या मिश्रणात टाकली. त्याच्यानंतर डिंक होता, डिंक हा तुपामध्ये मस्त तळून घ्यायचा आणि तो बारीक करायला हाताने मस्त कुस्करून छान असा बारीक होऊन जातो आणि तो मस्त त्याच्यात मिक्स करायचा. ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यात नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ असतं, गव्हाचं पीठ पुन्हा ते तुपामध्ये छान पद्धतीने भाजून घ्यायचं. आपल्या याच्याप्रमाणे की तुम्हाला किती लाडू हवे, जास्त किंवा कमी, तशा पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ कमी जास्त करू शकता. मग ते पीठ तुपामध्ये भाजून झाल्यानंतर छान असं लालसर होईपर्यंत ते मस्त भाजायचं. जेव्हा त्या पिठाचा छान असा वास येईल तोपर्यंत भाजायचं. ते भाजून झाल्यानंतर ते त्याच्यात ॲड करायचं त्या पिठामध्ये, त्या मिश्रणामध्ये. त्याच्यानंतर तुपामध्ये गुळाचा पाक तयार करायचा आणि तो मस्त छान पाक तयार झाला की ते तुपाचा गुळाचा याच्यात टाकायचं त्या मिश्रणामध्ये आणि मस्त मिक्स करायचं आणि गरम गरम मस्त लाडू वाळून घ्यायचे. अशा पद्धतीने ही छान लाडूची रेसिपी आहे. म्हणजे ह्या किलोवरती कुणी अर्धा किलोचे करतं, कुणी 1 किलोचे करतं. अशा पद्धतीने लाडू बनवले जातात. मी माझ्या पद्धतीने सांगितलं. मी बनवलेल्या ह्या लाडूंमध्ये तूप जरा जास्त झालं आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, कारण हिवाळा महिना आहे आणि तूप हे थिजतं, सो काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने मस्त गरम गरम लाडू लगेच वाळले जातात आणि असे तयार होतात. आणि माझ्या नायूला लाडू हे खूप खूप आवडतात, जबरदस्त लाडू आवडतात. सकाळी झोपेतून उठली की लगेच विचारते, मम्मा लाडू दे ना. मस्त